Hello student, today we are going to study first chapter of syllabus paper first determinant and matrices. हा आपला टीचिंगचा फर्स्ट चॅप्टर आहे. पेपर फर्स्ट मध्ये फर्स्ट चॅप्टर हा डिफरंट आहे, बट आपण काय सांगितलं लास्ट लेक्चरला जे 12वीला आहे तसंच ज्या 90% यूज ते आपण फर्स्ट टीच करणार आहे बरोबर. त्या डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस हा चॅप्टर आपण स्टार्ट करतोय. यातला डिटर्मिनंट शब्द तुम्हाला दहावीला गेलाय, रिमेंबर करा बघा. 10th स्टँडर्डला झाले डिटर्मिनंट. व्हॉट इज डिटर्मिनंट कोण सांगते? रिमाइंड करा. डिटर्मिनंट काय? डिटर्मिनंट म्हणजे आठवतंय का? दोन व्हर्टिकल लाईन, याच्यामध्ये नंबरची मांडणी, समजते. डिटर्मिनंट काय? The arrangement of number between two vertical line in row and column is called determinant. आणि हा सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट तुम्हाला दहावीला झालाय. आपल्याला कशाचा बघायचं? सेकंड ऑर्डर अँड थर्ड ऑर्डर. सेकंड ऑर्डरवर रिव्हिजन आणि काही एक्झाम्पल आहेत ते बघायचे आपल्याला इथं. डिटर्मिनंट म्हणजे काय? इन जनरल the arrangement of number in between two vertical line in row and column is called determinant. आपण डेफिनेशन राईट करू फर्स्ट. डेफिनेशन कशी? डेफिनेशन डिटर्मिनंटची काय? डेफिनेशन द अरेंजमेंट ऑफ number in between two vertical line in row and column. In row and column is called determinant. सिंपल डेफिनेशन आहे. द अरेंजमेंट ऑफ नंबर म्हणजे संख्यांची मांडणी कशामध्ये? इन बिटवीन टू व्हर्टिकल लाईन. इन रो म्हणजे आडव्या ओळी आणि कॉलम म्हणजे उभे स्तंभ. रो अँड कॉलम तुम्हाला शब्द गेलाय कुठं? पिरियडिक टेबल, केमिस्ट्री मध्ये, विज्ञान मध्ये, बरोबर, सायन्सला. हा रो म्हणजे आडव्या ओळी म्हणतो ना आपण, आणि कॉलम म्हणजे काय? उभे स्तंभ. इज कॉल्ड डिटर्मिनंट. इट इज डिनोटेड बाय capital D. It is म्हणजे काय? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट always denoted by D. It is given by D equal to A B C D. समजते? It is given by D equal to first row A B, second row C D. तुम्हाला एवढं माहिती आहे बरोबर. and its value काय? its value is given by क्रॉस मल्टिप्लिकेशन AD मायनस BC. माहिती आहे याची व्हॅल्यू आपण याची व्हॅल्यू फाइंड करतो ना नंबर मध्ये. क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं इथं? A into D AD मायनस CB म्हणजे CB म्हणजे कसं लिहू शकतो आपण? BC. AD मायनस BC. काय काय बघितलं आपण इथं? डेफिनेशन, नोटेशन, इट इज गिवन बाय आणि इट्स सोल्युशन किंवा इट्स व्हॅल्यू, बरोबर. बट हे झालं डिटर्मिनंटची फर्स्ट कन्सेप्ट. डिटर्मिनंट ह्याच्यामध्ये दोन टाइप आहेत. देयर आर टू टाइप्स ऑफ डिटर्मिनंट, सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट अँड थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट. तुम्ही फर्स्ट डेफिनेशन राईट करा आधी. ही डेफिनेशन व्यवस्थित नोटबुक मध्ये राईट करा. राईट करू शकता आता, ठीक आहे.
बघा आफ्टर डेफिनेशन डिटर्मिनंटचे आपण नेक्स्ट करेक्ट केले. देर आर टू टाइप्स ऑफ डिटर्मिनंट. कंटिन्यू करायचं आपण ला याच्या आधी करेक्ट केलंय. ज्यावेळेस गरज पडली नोटची त्यावेळेस मी नोट्स एक्स्ट्रा पाठवेल, बट ज्यावेळेस तुम्हाला मी ते राईट करा म्हणतो मी पॉज केलं त्यावेळेस तुम्ही पॉज करून त्या डेफिनेशन राईट करायचं आपल्या नोटबुक मध्ये. बरोबर तुम्ही डेफिनेशन राईट केले डिटर्मिनंटची. त्याच्यानंतर आपण काय देर आर टू टाइप्स ऑफ डिटर्मिनंट. फर्स्ट सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट, थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट. नावामध्येच आहे. सेकंड ऑर्डर म्हणजे काय आहे, द डिटर्मिनंट इन विच कंटेन टू रो अँड टू कॉलम इज कॉल्ड सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. आणि थर्ड ऑर्डर द डिटर्मिनंट इन विच कंटेन थ्री रो अँड थ्री कॉलम इज कॉल्ड थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट. ठीक आहे. आपण फर्स्ट बघू सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. हे तुम्ही राईट करा. देर आर टू टाइप्स. राईट करा. देर आर टू टाइप्स ऑफ डिटर्मिनंट. फर्स्ट सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट अँड थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट. ठीक आहे. राईट केलं. आता ह्याच्यानंतर आपण काय बघू, फर्स्ट सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट जो तुम्ही 10वी मध्ये बघितलाय. बरोबर. आपण आता सेकंड ऑर्डरची डिटर्मिनंट डेफिनेशन राईट करूया. डेफिनेशन कशी डेफिनेशन, सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. काय सांगितलं डिटर्मिनंट, द डिटर्मिनंट माहिती आहे बट त्याला काय आले प्रोनाउन सेकंड ऑर्डर. द डिटर्मिनंट in which two rows and two columns is called second order determinant. Is called second order determinant. बघा आपण एक्सप्लेनेशन देऊया. सेकंड डिटर्मिनंट काय, फॉर एक्झाम्पल डिटर्मिनंट कशाने दाखवतात, डी न. डी इक्वल टू फर्स्ट रो ए बी, सेकंड रो सी डी. बघा याला काय म्हणतात R1, याला काय म्हणायचे R2. R1 R2 आणि हा काय असतो C1 C2. म्हणजे सेकंड डिफिनेशन काय होती, द फोर एलिमेंट in between two, the arrangement of four element A B C D. याला काय म्हणायचे एलिमेंट, the arrangement of four element in between two vertical line in two row. A B first row आहे, C D second row आहे. In two column C1 and C2 is called second order determinant. म्हणजे काय समजलं आपल्या याच्यामध्ये, ज्या डिटर्मिनंट मध्ये दोन रो आणि काय असतात दोन कॉलम त्याला काय म्हणायचंय सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. तो आपण याचं एक्सप्रेशन राईट करूया. इन डिटर्मिनंट A B C D are four elements in A B are called first row element. First row R1 are called first row element. काय समजतं यामध्ये, इथं ए बी हे फर्स्ट रो पहिल्या रोचे एलिमेंट आहेत. सी डी आर कॉल्ड सेकंड रो एलिमेंट. R2 एलिमेंट. बात समजते का, ए बी फर्स्ट रो, सी डी सेकंड रो, R2 R1 R2 कॅपिटल. सिमिलरली आपल्या कशी माहितीच्या कॉलमची. सिमिलरली AC are called first column element. First column capital C1. काय आहे फर्स्ट कॉलम C1 element. And BD are called second column element. Second column capital C2.
C1 C2 एलिमेंट. नीट बघा. सेकंड ऑर्डर मध्ये तुम्हाला काही डाऊट नसेल. डी फर्स्ट रो ए बी सेकंड रो सी डी याची ऑर्डर अशी कोणती लिहितात 2/2 दोन रो दोन कॉलम. फर्स्ट नोटेशन ऑलवेज रो सेकंड नोटेशन ऑलवेज कॉलम. मग काय म्हणायचंय सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. याच्यामध्ये काय सांगितलं आपण या डिटर्मिनंट मध्ये चार एलिमेंट आहेत. पण चार एलिमेंट मध्ये दोन एलिमेंट ए बी कशाचे एलिमेंट आहेत फर्स्ट रो R1 सी डी सेकंड रो R2 ए सी फर्स्ट कॉलम चे C1 चे आणि बी डी कशाचे आहेत कॉलम नंबर C2. हे पण तुम्ही राईट करून घ्या. कंटिन्यू राईट करा. मी त्याचं झूम करतो तुम्ही राईट करायचं पॉज देऊन. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला गरज पडेल त्या ठिकाणी आपण काय करू तुम्हाला नोट्स एक्स्ट्रा सेंड करूया. राईट केलं राईट करून घ्या. ठीक आहे. आपण डेफिनेशन राईट केली त्याचं एक्सप्लेनेशन राईट केलं सेकंड ऑर्डरचं. आता ऍक्च्युअली आपण एक्झाम्पल स्टार्ट करतोय. एक मॅथ्स मध्ये कसं असते डेफिनेशन फॉर्म्युला एक्झाम्पल डेफिनेशन फॉर्म्युला एक्झाम्पल. यात फॉर्म्युला काय नाहीये फक्त डी चा फॉर्म्युला म्हणजे काय सोल्युशन कसं काढायचं ते. डायरेक्ट डेफिनेशन झाले आपण काय सॉल्व करू एक्झाम्पल. फक्त तीनच स्टेप मध्ये मॅथ्स मध्ये असतात डेफिनेशन फॉर्म्युला आणि एक्झाम्पल. ठीक आहे. लेट डी इक्वल टू 7 9 फर्स्ट रो 7 9 सेकंड रो -4 3. दहावीला तुम्हाला एक्झाम्पल झाले. इव्हॅल्युएट करा म्हणजे इव्हॅल्युएट करा सॉल्व करा फाइंड करा एकच मीनिंग होते. कसं सॉल्व करतो आपण इव्हॅल्युएट व्हॅल्यू फाइंड करा. 7 × 3 काय आलं 21. इथे रेग्युलर मायनस साइन द्यायचं. आपला फॉर्म्युला काय तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन. मराठी मीडियम बघा तिरकस गुणाकार मायनस तिरकस गुणाकार. इंग्लिश मीडियम क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 3 किती आहे 21 मायनस हा मल्टिप्लिकेशन. हे फॉर्म्युल्यातलं मायनस आहे. -4 × 9 काय आलं -36. ओके. हे -4 × काय झालं -36. नेक्स्ट स्टेपला जर हे मायनस नसतं तर मी काय लिहिलं असतं फक्त ओन्ली 36. तर मायनस साइन आलंय ना. आणखी जर इथं मायनस असतं काय झालं असतं मायनस मायनस प्लस. हे तर रेग्युलर मायनस आहे. समजते का. तीन रूल्स मॅथ्स मध्ये महत्त्वाचे आहेत. मायनस इंटू मायनस काय होते प्लस मायनस इंटू प्लस मायनस. ठीक आहे. तर बघा इथं 21 हे मायनस मायनस काय होईल प्लस 21 प्लस 36. काय कॅल्क्युलेशन 1 आणि 6 काय आलं 7 आणि 2 3 काय आलं 5. इथे आलं कॅल्क्युलेशन 57. ह्या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय आली 57. राईट करा तुम्ही एक्झाम्पल. एक्झाम्पल फर्स्ट सॉल्व आपण एक्झाम्पल काय सॉल्व करतोय सेकंड एक्झाम्पल काय इव्हॅल्युएट फर्स्ट रो 2 -4 सेकंड रो 7 -15. याची पण व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. d इक्वल टू लेट डिटर्मिनंट d इक्वल टू फर्स्ट रो 2 -4 सेकंड रो 7 -15. करा कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन -30 2 × -2 काय -30. रूल्स तेच आहेत मल्टिप्लिकेशनचे मायनस मायनस प्लस मायनस. ठीक आहे. इथं प्लस मायनस आले काय येईल मायनस हे रेग्युलर मायनस. ठीक आहे. 7 × -4 -20. मग सगळ्याला कॅल्क्युलेशन येते क्रॉस मल्टिप्लिकेशन बट ते रूल्स माहित पाहिजे मॅथ्स मध्ये. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन काय येते मायनस 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 काय येते प्लस. ठीक आहे. बघा कॅल्क्युलेशन 2 × -15 काय आलं -30. 7 × -4 काय आलं -28. इरेग्युलर मायनस साइन. d -30 मायनस मायनस काय होईल प्लस 28. d इक्वल टू -30 प्लस 28 किती आलं -2. हे आन्सर आलं. हे पण एक्झाम्पल राईट करा. एक्झाम्पल 2 आणि फर्स्ट सॉल्व केल्यानंतर तुम्हाला मी होमवर्क एक्झाम्पल 3 देतोय. एक होमवर्क एक्झाम्पल 3 फाइंड फर्स्ट रो 5 10 सेकंड रो 2 3. हे तुम्ही होमवर्क सॉल्व करून वहीमध्ये ठेवायचे. पहिली दोन एक्झाम्पल आणि थर्ड एक्झाम्पल वहीमध्ये सॉल्व करून ठेवा. बऱ्याच जणांना एक्झाम्पल सॉल्व काही प्रॉब्लेम होणार नाहीये. तुम्ही याचा आन्सर नेक्स्ट लेक्चरला तुम्ही चेक करतो तुम्हाला आन्सर नेक्स्ट लेक्चर याचा आन्सर सांगतो.
तोपर्यंत तुम्ही ट्राय करा. ह्या टाईपचे एक्झाम्पल बुक्समध्ये PDF बुक्समध्ये असतील तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता एक्स्ट्रा. बरोबर. कुठली सेकंड ऑर्डरची. आणखी काही सेकंड ऑर्डरची एक्झाम्पल, याच्या पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. आज थांबूया. धन्यवाद.